हृदय कटेवर ठेवूनिया जर तुला नवले कटेवर कटेवर ठेवूनिया तुळशी हार बोला काच पितांबरे तुळशी हार बोला काच पितांबरे जर तुला नवले कटेवर कटेवर ठेवूनिया जर तुला नवले कटेवर ठेवूनिया तुळशी हार बोला तुषारे गावाला सुपिता रही ठिकाण तुषारे गावाला सुपिता रही ठिकाण तुळशी हार बोला काच
विठोबा रखो माई विठोबा रखो माई विठोबा रखो विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। रामकृष्ण रामकृष्ण नामी ही दोन्ही साजी रामकृष्ण नामी हे दोन्ही साजी रामकृष्ण नामी ही दोन्ही
हे दोन्ही
नामी ही दोन्ही साजेरी रामकृष्ण नामी ही दोन्ही साजेरी हृदय मंदिरी सहकारी आपुले आपण करा सोडवण संसार बंधन तोडा वेगे ज्ञानदेवाधानी रामकृष्ण माळा ज्ञानदेवाधानी रामकृष्ण माळा हृदय दिवा श्रीमूर्तया आपुले आपण करा सोडवण संसार बंधन तोडा वेगे पंढरीच्या देवराया दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपागाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करायला तुमचा अनुग्रह झालो पावन झालो चराचरी ओम नमो जे आरंभा सकाळ तू प्रारंभ आठवणी तुझी सर्व शोभा वंदन भावे करीत असे नमन माझे स्वामी वा गुरुदेवीला असेनी कीर्तन सेवावदानी रूपणे भावार्थ कानी जय माझे नमन माझे गुरुर्या प्रकाश रूपातून स्वामी या स्फूर्ती देवी कीर्तन सेवा करावी या जेणे श्रोतया सुखवाटे नमन माझे संत सज्जना आणि योग्य मुनिजना सकळ श्रोत्या साधुजना नमन माझे साष्टांगी जयांची केली स्मरण होय सकळ विधीचे अधिकरण एक सृजन नमस्कार होता मस्तक हे पायावर संतांच्या रामकृष्ण दोन्ही साजेरी हृदय मंदिरी स्मरा कार्य आपुले आपण कर सोडवण संसार बंधन थोडा वेळ प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग महावैष्णव मूर्ती महावैष्णव माऊली ज्ञानोबराय यांच्या गात्यातील 3 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा आजच्या या प्रसंगानुसार सेवेसाठी निवडलेला आहे. ज्ञानोबरायांचं म्हणणं असं आहे की जगात सगळे जर बंधन कशाला मुक्त होत असतील तर ते नामानं आणि ते कोण देतं तर ते सद्गुरु श्री गुरु देतात आणि त्यांच्याबद्दलचा जिव्हाळा आणि अखंड नामचिंतन या सगळ्या गोष्टीतून आपण काय होतो संसाराच्या बंधनातून मुक्त होतो असा अभंगाचा सरळ भावार्थ आहे. विठाला अभंग तर वळण्यापूर्वी अल्पसा द्यायचा असा कार्यकरण असं आहे की आपण विशेष कार्यक्रमासाठी इथं जमलेलो आहोत. महाराज वैकुंठवासी श्रद्धेनं केलेलं कर्म कोणी करतात ते त्यांची मुलं मुली सुना त्यांच्या पत्न्यात त्यांची पत्नी सरुबाई नवनाथ कोळी मुलगी शोभा दत्तात्रय कोळी मुलगा विष्णू दुसरा मुलगा कशामुळे करायचं या बऱ्याच गोष्टी महाराज आपल्याला शास्त्र सांगून जातं. गुरुपुराणाचं प्रमाण आई वडिलांची श्राद्ध हे करावंच लागतं. काही लोकांना ते मान्य नसणाऱ्या लोकांचा विचारच करायचा नाही. बरोबर आहे का? आपल्याला जायचं आहे कोणाकडे आपला ट्रॅक संतांकडे आहे. आपला ट्रॅक कुठं आहे संतांकडे. जशी रेल्वे ज्या ट्रॅकला जाते त्याच ट्रॅकने जाऊ मध्ये आधी चष्मे घेऊन माणसाने बरोबर आहे का मधल्या आधी टेन्शन आपली नाही. आपला ट्रॅक सोडला रेल्वेने आपला ट्रॅक सोडला की धडक होते बरोबर आहे का. आपण कुणाचे पाईक आहेत संतांचे. संत काय करतात कशासाठी करतात या सगळ्या गोष्टी आपण बारकाईने पाहतो.
महाराज आज हल्ली आजकालची मुलं जिवंत माणसाला आई बापाला सांभाळायला तयार नाहीत. श्राद्ध करायचं तर गोष्ट निराळच. पण नवनाथ महाराजांचं श्राद्ध का केलं याला कारण आहे. घरामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ आहे, त्यांच्या गळ्यात आहे, त्यांच्या मुलांच्या गळ्यात आहे. महाराज जिथं थोडा तरी संतांविषयी आणि देवधर्माविषयी आदर आहे तिथं आपल्या असणाऱ्या नात्यांविषयी सुद्धा आदर आहे. नाहीतर हल्लीच्या युगामध्ये माणसं माणसाला विसरत चालले, माणसंच माणसाचा शत्रू व्हायला लागले. कारण का माणसांना विचारच नाही. ज्ञानोबराय आपला विचार प्रक्षेपण करतात. जगामध्ये जर काय गोष्ट सगळ्यात श्रेष्ठ असेल तर तो फक्त आणि फक्त परमात्मा, बाकी सगळं निरर्थक आहे. महाराज तसं श्राद्ध किती दिवसानं केलं जातं? वर्षानं. ज्या तिथीला माणूस जातो त्याच तिथीला त्याचं श्राद्ध करावं लागतं. काही ठिकाणी कल्पना चुकीच्या आहेत. 12वं करायचं, 13वं करायचं, बरोबर का? 13वं मासिक झाल्यावर सारायचं, आमकं करायचं. कुठलं शास्त्रज्ञ बाया बसते तर काय माहित नाही. तुमच्याकडच्या कशात मला माहित नाही, पण त्या करतात. लय टायमिंग महाराज यांचं चुकीचं. कोण कधी काय बोलून सांगता येत नाही. श्राद्ध कधी करावं लागतं? ज्या दिवशी माणूस ज्या तिथीला गेला ती तिथी दुपारी 12च्या दरम्यान आपल्याला सापडायला पाहिजे. त्या दिवशी काय केलं जातं? त्या दिवशी अन्नदान केलं जातं. अन्नदान केल्यामुळं महाराज सगळ्यात मोठी मुक्ती मिळते. दुसरं कुठलं दान केलं जातं? वस्त्रदान. आणि तिसरं या सगळ्या गोष्टीतून आपल्याला काही कमी जास्त असेल तर कीर्तन केलं जातं. कीर्तनानं सगळे दोष निघून जातात. कारण महाराज जिथं कीर्तन चालू असतं तिथं भगवान परमात्मा स्वतः उभा राहिलेला असतो. या दिवशी विशेष करून एका विधीला महत्व आहे, ते म्हणजे पिंडदान. महाराज जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, पिंड पदावरी मान्य पिंड पदावरी दिला आपुले करी. आपला स्वतःच पिंड भगवंताला अर्पण करणं हे खरं पिंडदान. पण ते पिंडदान करण्यासाठी तेवढी मनाची तयारी लागते. आपण कशाचं पिंड अर्पण केलं? पिंड 3 प्रकारचे. पिंड बघा जावा आपलं घालणार पुन्हा ते घालावं म्हणून तरी इतका आटास आहे सगळं, बरोबर आहे. हे सगळं जे करायचंय ते कशासाठी करायचंय? शेवटला पोरांनी व्यवस्थित पिंडदान आपला करावं, बरोबर आहे का महाराज? पिंड म्हणजे एक भाताचा गोल केलेला, दुसरा पिंड म्हणजे 3.5 हाताचा, आणि तिसरी पिंड म्हणजे आपण ज्या महादेवाच्या पिंडीला म्हणतो ती पिंड. पण पिंड बोलला तर 3.5 हाताचा पिंड का अर्पण केला देवाला? तर त्याचं कारण आहे, कारण जन्म पुन्हा भेटत नाही. आता मिळाला, तात्यांना जन्म मिळाला, कुठं मिळाला? बोशे गावात मिळाला. आणि एंड कुठं झाला? बोशातच झाला. म्हणजे जन्म आणि मरण याच्या मधला जो काळ आहे
तो आयुष्य. आणि ते कसं घालवायचं आणि व्यतीत करायचं हा कोणाचा प्रश्न आहे? वैयक्तिक ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आपण जीवन कसं जगायचं. आज कीर्तनाला यायचा प्रश्न कोणाचा होता? वैयक्तिक होता का सगळ्याचा बांधील होता? वैयक्तिक, त्याची मर्जी. बरोबर आहे. आता सर आले माळशिरसवरून आले, कशासाठी आले? श्राद्धासाठी आले. बरोबर. 2 हेतू होते. महाराजांना बी भेटून होते आणि श्राद्धाला बी जाणं होते. माणूस नेहमी लाभाचा विचार करतो. कशाचा विचार करतो? लाभाचा. लाभ असेल तर माणूस सगळ्या गोष्टी करतो, अन्यथा करत नाही. साहजिकच. परमार्थात जरी असलो आपण तर लाभ आहे. कुठला? देवाचं दर्शन व्हावं हा लाभ आहे. महाराज तुम्ही आम्ही वास्तविक जीवन जगत असताना जो जन्म मिळाला तो जर कळालेला असेल तर 100% त्याचं जीवन परिपूर्ण होतं. आपल्याला जन्म मनुष्याचा मिळाला पण तो कळालेला नाही. 3 प्रकारच्या वस्तू आहेत. एक प्राणी आहे, पशु आहे, एक जीव आहे आणि एक संत आहे. संत कोण आहेत? कर्मप्रधान आहेत. संतांनी कर्म करून दिलं आपल्याला आणि त्या कर्माप्रमाणे मार्गक्रमण करायला सांगितलं. पशु भोग प्रधान आहेत. त्यांना काय घेणं देणं नाही. पाप नाही, पुण्य नाही, काय नाही. कसं बी जायचं, कसं बी खायचं, कसं बी प्यायचं, कुठे बी लोळायचं. बरोबर आहे का? एक तर बैल आला का कीर्तनाला? बघा नाही आला. आला का बैल? म्हैस आली काय कधी कीर्तनाला? घर सोडून उठून? अजिबात नाही येणार. म्हशी कीर्तनाला जात नसतात. बरोबर आहे का? पशु कीर्तनाला जात नसतात. याचा अर्थ काय? ज्याला काहीच कळत नाही अशाला सुद्धा संत महात्मे पशु म्हणतात. आणि मनुष्य कोण आहे? विचार करणारा प्राणी. जीवाला विचार करावाच लागतो. आणि महाराज त्या काळात पहिला विचार कोणी केला असेल तर माझ्या ज्ञानोबाईंनी. काय विचार केला? आपण नेमकं जन्माला का आलो, कशासाठी आलो आणि कशासाठी आपल्याला काय करायचंय, या 3 गोष्टीचा विचार ज्ञानोबाईंनी केला. त्यावेळेस त्यांच्या जीवनाचा प्रवास चालू झाला. आणि एके दिवशी बसल्याच्या नंतर त्यांची अवस्थाच अशी झाली, ना त्यांच्याकडे काम राहिला, ना त्यांच्याकडे क्रोध राहिला, ना त्यांच्याकडे लोभ राहिला. लोभ कसा नव्हता? कोणी काही जरी दिलं तर ज्ञानोबाईंनी स्वीकारलं नाही कधी. बरोबर आहे का? महाराज क्रोध ज्यांनी चोळीत शेण टाकलं अशावर सुद्धा कृपा केली. कोणी केली? माऊलींनी कृपा केली. कुणावरती केली? विसोबा काकावरती. का केली? मनाची अवस्थाच तशी होती. आपलं मन वेगळं आहे आणि संतांचं मन वेगळं आहे. आपलं मन सगळ्या गोष्टी धारण करतं पण संतांचं मन हे मनच नाही. त्यांनी ते कोणाला अर्पण केले? ईश्वराला. महाराज अवस्था अशी झाली. ज्ञानोबाईला काय साधिकाने प्रश्न केला काय? आता हे कलियुग आहे. द्वापार बघितलं नाही आम्ही, त्रेता बघितलं नाही, सत्ययुग बघितलं नाही. सत्ययुगामध्ये साधना अनेक प्रकारची होती. द्वापार युगामधली साधना वेगळी होती. त्रेतायुगामधली साधना वेगळी होती. कलियुगामध्ये नेमकं माणसानं करावं काय? महाराज म्हणतात कलियुगामध्ये कीर्तन कशासाठी करायचं? गाडी घ्यायसाठी, माड्या बांधायसाठी, कोणतर पुरकी देवी म्हणून? अजिबात नाही. संतांना या गोष्टी बांधील नाही. तुमच्यासाठी सांगायला बरोबर आहे का? स्पेशल शेतमारासाठी नाही, फक्त माधवगासाठी. बरोबर आहे. आयुष तिकडे यायचं आहे ना, ते मागे गेलं ते आत घाला दे. स्टाईल आपली स्टाईल पूर्ण 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 मन नाही चालत. हा बघ बर कपाळ दिसू दे जरा मला. हा आता जरा बरं दिसायला. बरोबर इथनं सुरुवात आहे. लेकरांना कसं शिकवायचं इथनं सुरुवात आहे. बरोबर आहे का? ते लेकरांची पण काही चूक नाही. आई वडील बी आहेत. बरोबर आहे का? त्यांना मोबाईल मधनं वेळ मिळाला,
तर पुन्हा सगळ्या गोष्टी बरोबर आहे. महाराज वास्तविक जीवन जगत असताना नेमकं कलियुग आहे हे अजून लोकांना कळलं नाही. काय कलियुगामध्ये ऐका कलीचे मैमान असत्या रजले जन पापा देती अनुमोदन करीती हेळन संतांचे. ऐकत नाहीत महाराज. बघा संसार चांगला आहे का? होय सर चांगला आहे संसार. चांगला आहे का? प्रश्नच पडला सरांना. तुम्हालाच विचारतो. तुम्ही सर आहेत ना आता. तुम्ही काहीतरी 4 बुक शिकले. ईडी माणसं आहेत यांना काय कळतंय. एक म्हैस एक बैल एक रेडा असले त्यांचं आयुष्य गेलं. तुम्ही सर 4 बुक वाचलेले. संसार कसा आहे? चांगला आहे. कशाहून? मॅडमची कडे गेली ती काही चांगला म्हणणार म्हणतच नाही. संतांनी तर आधी बघितलंय ना तुमच्या आमच्या आधी. ते संसाराची व्याख्याच करतात. संसार दुःख मुळ चोहीकडे इंगळ विश्रांती नाही कोटे रात्रंदिवस तळमळ. जर संसार तुमचा चांगला असता तर आमच्या सारख्याला तुम्ही बोलवलं नसतं. या महाराज बरोबर आहे का? का चिंता तुम्हाला सतवते काय? चिंता. आणि ज्ञानोबाईंनी हेच ओळखलं. प्रत्येक जीवाच्या अंतकरणामध्ये चिंता आहे. कशाची? सुखाची. काय होईल कसं होईल आणि कसं भेटेल. बरोबर आहे का महाराज? ही चिंता दिवसभर नाही रात्रंदिवस माणसाला सतावते. मला पण सतावत होते. परभणी एवढ्या लांब येतं का नाही? घोटाळा करतं काय? दणका देतं काय की नाही? टाइम गाठला बरोबर. बरोबर आहे का? भीती वाटते ना माणसाला. निरोप नाही दिल्यावर अचानक झाल्यावर. म्हणजे पारमार्थिक माणसाला सुद्धा चिंता आहे. काय चिंता आहे पारमार्थिक माणसाला? आपण धरलेला मार्ग व्यवस्थित आहे का? भेटलेला गुरु नीट आहे का? बरोबर आहे. तो नीट कड लावेल का आपली तिथवर निघून? बरोबर आहे का? त्यालाच काय कळलंय का नाही? चिंता. प्रत्येक विषयाची चिंता. देव भेटेल याची चिंता. नेमकं आपलं पाप आहे का पुण्य याची चिंता. महाराज या सगळ्या चिंतेचा अंत जर कशाला होत असेल तर चिंतनानं. म्हणून कलियुगामध्ये सगळ्यात मोठी साधनं करता येत नाही ती. काय करता येतं? एका पायावर उभा राहता येतं का? आता 1000 वर्ष तपश्चर्या करता येते का? जीवन पाहिलं तर कलियुगातला अल्प आहे महाराज. कधी काय होईल सांगता येत नाही. मानगुटीवरती काळ बसलाय आणि तो काळ कधी झेप मारेल आणि आपल्याला घेऊन टाकेल हे सांगता येत उरले पाहे का? काय उरले? आपण म्हणतो ताटात भजी उरले ते. बरोबर का? भजी नाही आयुष्यच उरलं नाही. लहानपण गेलं. पिपळाच्या झाडाखाली गोटे खेळण्यात काहीच कळलं नाही. वाटलं नाही कवा हरिपाठ करू वाटला नाही. नाटक सगळं. बरोबर आहे. काय काय जणांचं आयुष्य कशावर गेलं? नुसतं मोबाईलवर गेलं. काय काय जणांचं नुसतं आयुष्य फिरण्यावर गेलं. आयुष्य गेलंय याची तळमळच नाही महाराज. भजन तर लांबचा विषय आहे. हे तुमचं आमचं नाही. अनादिकालापासून त्रेतायुगाच्या आधी एक महात्मा असाच करत होता. तुमच्यासारखा माझ्यासारखा. काय करायचा? प्रपंचासाठी. आता आपण काय करतो प्रपंच करण्यासाठी? होय इंजेक्शन देत फिरतो. बरोबर आहे का? आपल्याला बी एखादी इंजेक्शनाची गरज असेल की पण. बरोबर आहे. आपल्याला बी एखादा रोग होत असेल. बरोबर आहे का? आपल्याला पण पछाडला असेल कोणीतरी कशाने तरी. बरोबर आहे का? महाराज प्रपंच करताना माणूस काय करतो याच्याशी बघत नाही. त्याला प्रपंचासाठी लागणारे धन गोळा करतो. आणि तसंच एक व्यक्ती धन गोळा करत होती. मार्ग चुकीचा आहे बरोबर आहे हे माहित नव्हतं. पण घरी मुलं बाळ आहे. मग काय करायचं? सगळ्यात सोपा धंदा निवडला. ते काय करायचं? म्हणजे सगळ्यात सोपा धंदा कुठला? होय
कुठला सुस्तेत आडव होतो का बिटर पाठीला काय करायचं अडवायचं मारायचं हाणायचं आणि घ्यायचं कुठं जायचंय पण ही सुद्धा सुटकी गोष्ट नाही हे काही करणारच करू जाणं बरोबर आहे ज्याला मुंगी बघून भीती वाटते त्यानं काय माणसं मारायला बरोबर आहे. मग त्यांनी धंदा चालू केला वाट सरवला अडवायचं नाही गुडीत दिलं तर डायरेक्ट दणक्यात मारून टाकायचं सगळं काढून घ्यायचं आणि माणूस रिकामा करायचा आणि त्या धनावर आपली उपजीविका भेटायची लय माणसं मारली किती मारली पुराण सांगतंय 7 रांजणं भरली माणूस मारायचा एक खडा उचलायचा आणि ह्याच्यात टाकायचा कशात रांजणात रांजना हो किती खडे टाकतो मग आपण युगभर काय काय करतो त्याचं खडं कुणी घ्यायचं आपल्या जीवनाचं सगळं मात्र झालं खडं तर रामच राहिलं आपल्या जीवनाचं काय झालं मात्र झालं तरी बी मात्र कळा ना आपल्याला 2 ठुके आहे का 3 ठुके आहे का मात्राच कळ ना बरोबर आहे म्हणजे जर भजनाला मात्र असेल तर जीवनाला सुद्धा मात्र लावावंच लागेल महाराज 7 रांजणं बदली आणि त्या जीवाची एका जीवाला दया आली कुणाला एका महात्म्याला ज्याला दुसऱ्याची दया येते जो जीव बुडणारा आहे अशा जीवाला जो बाहेर काढतो त्याला महात्मा म्हणा विठ्ठल जो आपण करतो आणि आपण करून दुसऱ्याला करतो त्याला महात्मा म्हणा आपण कुणाला बी महात्मा म्हणतो ते लय महान आहे काय महान आहे बरोबर आहे का इकडून दाब्यात घुसले की तिकडे संध्याकाळी निघते आणि ती लय महान आहे काय उपयोग नाही त्याचा महान कुणाला म्हणायचं जो इतर जीवावरती हे करतो उपकार करतो अंतकरणामध्ये स्वार्थाची भूमिका ठेवत नाही आई मुलावर उपकार करते आई महान आहे वडील मुलावर उपकार करतात वडील महान आहेत संत या जीवावर उपकार करतात संत महान आहेत महाराज आणि मग तो महात्मा म्हणजे नारद महर्षी हातामध्ये विना घेतला चिपळ्या घेतल्या आणि नारायणाचा जप करत करत निघाले अडवलं येणे अडवल्याबरोबर त्या महान माणसानं अडवल्याबरोबर त्याने विचारलं का रे बाबा मला अडवलं तर म्हणले माझा धंदाच आहे अडवायचं तोडायचं मारायचं आणि लुटायचं ते म्हणले आता मला मारून तुला काय भेटणार आहे ते म्हणले तुमच्याकडे काय आहे ते म्हणले माझ्याकडे काय नाही एक विना आहे आणि चिपळे मला सांगा सप्त्यात सगळ्याची चोरी होईल येण्याची चोरी झाली का ऐकलं हातोडीला चोरीला जाईल बरोबर गटा चोरीला जाईल पावडरचा डबा चोरी जाईल एका दिवस पकवाजवाला चोरीला जाईल काय सांगता येत नाही बरोबर आहे का पण विना चोरीला जात नाही त्यांनी सांगितलं अरे विना घेऊन तू करणार काय 2 चपळ्या आणि गळ्यामध्ये पवित्र माळ अजून एक लुटायचा माल आहे म्हणले माझ्याकडे भगवंताचं नाम ते म्हणले त्यानं काय होतंय त्यानं लय काय काय होतंय म्हणजे तुला माहित नाही ते म्हणले ते जाऊ द्या आधी पण आधी मला सांगा माझ्या संसाराला जे लागतं ते तुमच्याकडे आहे का ते म्हणले संसारच आमचा नाही तर लागायची गोष्ट राहिलीच नाही त्यांनी सांगितलं नाही मला संसारातून मुक्ती भेटत नाही का भेटत नाही तर मी माझी जबाबदारी सोडून येऊ शकत नाही त्यांनी सांगितलं घरी माझी बायका मुलं आहेत तुमचं नाम घेऊन करू काय त्यांची पोटं कसं भरतात अरे पण म्हणले तू जी गोष्ट करतोय ते पाप आहे आणि हे तुलाच भोगावं लागल घरच्याचा याचा संबंध नाही त्यानं मला लय शहाणाव मी जी पाप केले त्यात माझी बायको सामील आहे आई सामील आहे बाप सामील आहे लेकरं सामील आहेत आपण जे पाप करतो आणि पापाला जे धन कमवतो ना त्याची सगळी फेड फक्त आपल्या एकट्याला आहे बरं का कर्ज आपण काढायचं आणि हप्ता कुणी भरायचं दुसऱ्यानी अजिबात नाही तसं आपण जे केलंय ते आपल्यालाच भोगावं लागतं दुसरी कुणी भोगत नाहीत आणि मग एवढं म्हणल्याच्या नंतर म्हणले तुला खात्री वाटत नाही ना जा म्हणले घरी विचारून यायचा कोणाला बायकोला लेकरांना मुलांना बरं ठीक आहे म्हणजे गेले बाबा दारात होते म्हणजे बाबा मी आजपासून भरपूर पाप केले असे का महात्म्याचं म्हणणं आहे त्या केलेल्या पापामध्ये तुम्ही किती सहभागी ती म्हणजे माझा काय संबंध लहानपणी तुला वाढवलं आता म्हातारपणाला तू मला सांभाळ चोरी कर सासरडून आण नाहीतर कुठनं आणायचं तिथनं आण मला काय घेणं देणं नाही माझा काही संबंध येत नाही मला सांभाळणं तुझं कर्तव्य आहे आईनं पण तसंच सांगितलं आणि बायको पशी गेलं होय ग तुझ्यासाठी तर लय कुठानं केले तर तू सांगितलं का याच्यात ती म्हणजे तुम्हाला कसं कळत नाही ती म्हणजे मला जर कळत असतं तर मी लग्नच केलं नसतं ना कळत नाही म्हणून तर तुझ्याकडे आलो आणि मग महाराज तिने विचारलं म्हणजे बघा तुम्ही जे काय केलंय याला तुम्ही जबाबदार आहात आम्ही जबाबदार राहणार नाही ती म्हणजे अगं पण सांग ना पटकन एवढ्यामध्ये ती काय केलं ना ते ऐकना मग एवढ्यामध्ये तिनं काय केलं सोंग केलं काय केलं सोंग केलं आणि उठली पटकन आणि तेव्हाच काय असं उतरंडी होत्या लावलेल्या घरामध्ये तेव्हाच काय रॅक आणि स्टीलची भांडी नसला राडा नव्हता ते गाडग्यातून शेवळ्या काढाया हात घातला आणि मुद्दाम विंचू चावला असं सोंग केलं आणि मोठमोठ्याने ओरडायला लागली ते म्हणले काय झालं तुला ओरडायला माझा प्रश्न कुणकडेच राहिला ते म्हणले मला विंचू चावलाय इतका ठणका जोरात आहे काय केलं ना वेदना राही नाही ती म्हणजे आता काय करायचं काही नाही म्हणजे अर्ध्या वेदना तुम्ही वाटून घ्यायचं तुला लाचायला ते म्हणले अशा वाटून घेत असता तर मग म्हणले महागच वाटून घेतले असते ना मग म्हणले तसंच आहे तुम्ही जे पाप केलं ना ते मला पण वाटून घेता येत नाही मग काय करू
काय नाही म्हणले, तुमचा प्रश्न तुम्हाला. त्यांनी विचार केला, आई सामील नाही, बाप सामील नाही, बायको सामील नाही, पण तो महात्मा म्हणतो की या सगळ्या पापातून मी तुझी निवृत्ती करतो. याचा अर्थ त्यांनी कोणतरी भारी आहे. आणि मग महाराज माघारी आले आणि मग महाराज चरणावर लागले. आणि चरणावर लागल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, आता तुला मी जे नाम देणार आहे ते प्रभू रामाचं. कोणत्या रामाचं? आत्मारामाचं. तो राम कोणचा? जो अजून जन्माला यायचा होता. आणि त्या नामाचं रामाचं नाव दिलं. त्यांना काय केलं ना, ते राम काय म्हणता येईना. ते म्हणले माझ्या जीवनात फक्त मी मारलंय, मला फक्त मरा म्हणता येतं. ते म्हणले मरा म्हण नाही तर रामा म्हण. मरा फास्ट म्हण. उलट्या नामे तारला वाल्मिक. आणि आपण त्यांच्या कुठले कुठले वंशातले. आणि आपण काय करतो, जाळी टाक पकड मास, जाळी टाक पकड मास. बरोबर आहे का? ज्यांनी राम जन्माच्या अगोदर रामायण लिहिलं, त्या जर वाल्मिकांनी राम म्हणल्याबरोबर जर त्यांच्यात इतकं परिवर्तन झालं असेल, तर तुमच्या आमच्या अंधकरणामध्ये तेच राम जर नाम जपलं तर काय होईल? ज्ञानोबराय हाच दृष्टांत समोर ठेवून अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. कृष्ण नामे महाराज म्हणतात रामकृष्ण नामी जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ काय असेल तर देवाचं नाम. काय करतं हे नाम आणि ते कुठं जपायचं? ज्ञानोबराय सांगतात, जर भगवंताचं नाम हृदयाच्या ठिकाणी जर तुम्ही स्मरण करायला लागला तर काय होईल? आपल्या जीवनाचं सार्थक होईल. नामस्मरण करण्यासाठी जन्म आहे आपला. कलियुगामध्ये जन्म कशासाठी दिला देवाने? देवे दिला देह भजना गोमटा झाला पाटा. गोमटा म्हणजे कसा? सुंदर, स्वच्छ आणि पवित्र. देह कसा दिसतो आपल्याला? पवित्र. आता तो विचारानं वाहत चालला. यात प्रश्न कोणाचा? तुमचा आमचा. आपण काय विचार करायला पाहिजे? पहिला विचाराचा फायदा काय? विचाराचा 5 फायदा येतो. काय? विचारानं माणसाला लाभ होतो. बरोबर. काय विचार करावा हे त्या माणसावर अवलंबून आहे. पण विचाराचा फायदा 100% होतो. परमार्थात बी विचारच करावा लागतो आणि परमार्थात सुद्धा विचारच करावा लागतो.
संसारात विचार करून माणसाला व्यवहार करता येतो. आपण म्हणतो का विचार करून करायचं कळत नव्हतं का? मी म्हणले लय भाव आला म्हणून तर मी असं केलं ना, बरोबर आहे का? आणि विचार जर नाही केला तर माणसाच्या हातामध्ये काही लाभत नाही. विचारानं लाभ होतोच होतो. विचारानं काय होतं? नामधरा कंठी सारासार विचार करा उठाउठी. नाम धरा कंठी. कुठं धरायचं आहे नाम? कंठामध्ये. काय धरायचं आहे? कंठामध्ये आपण कंठी घालतो, बरोबर आहे का? काय काय जणांनी घातली कंठी. कंठी अशी मला काय काय तर म्हणजे आता बोलत नाही तुमच्यावर, माफी मागून बरं काय. कंठी घातली म्हणजे मला तर असं वाटतं त्या पंडाला कशी ती घंटी घातली तशी वाटते, बरोबर आहे. बायका आता कंठात घालतात, हार घाल, नेकलेस घाल, ठुशी घाल, नर डावलोस तर दाबते ते, बरोबर आहे का? पण त्या नरड्यानं कधीतरी राम म्हणावं ना, बरोबर आहे का? काय कंठात धरायला पाहिजे? भगवंताचं नाम. आपण काय धरतो? आपण द्वेष धरतो, मत्सर धरतो. अंतकरणाच्या ठिकाणी, हृदयाच्या ठिकाणी स्मरण कशाचं करतो? माणूस दुःखाचा विचार करतो जास्त का सुखाचा? दुःख आठवतो, मान केलेला विसरून जातो आणि अपमान दिवसांदिवस आठवत जातो. असं का केलं, तसं का केलं? स्मरण कशाचं करायला पाहिजे? भगवंताच्या नामाचं. प्रत्येक क्षणाला आपलं आयुष्य कोण खाते? काळ. म्हणून महाराज म्हणतात एक विचार करा. तुकोबराय सांगतात क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पार भवशून्य. का विचार करायचा? तुकोबराय सांगतात कुठला विचार करायचा? 3 प्रकारचा विचार करायचा. देह नाशवंत आहे, देह जाणार आहे आणि आपला आयुष्य कोण खाते? काळ. या तिन्हीचा. महाराज मला सांगा आजपर्यंत जन्माला आलेली माणसं राहिली का? नाही राहिली. ज्या अर्थी आपला आजा गेला, पंजा गेला, आजा मेला, पंजा मेला, बाबा बसला गेला. देखत देखत नाचू पंजा कोण गेला? आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला. मसन वाटत पोरग जाते म्हणते बाप मी आला आमचा. कुठे जातात म्हणते मसन वाटल्यात. तू कोण म्हणते अरे संतांनी सांगितलं तुझा नातू सुद्धा गेला तुझ्या आधी. नातू पण तोही तैसा झाला. हे महाराज मृत्यू लोक आहे. इथं कुणाचंही काही शाश्वत नाही. मग इथं करायचंय काय? ज्ञानोबराय म्हणते पहिल्यांदा स्मरण करा. कुणाचं? त्या भगवंताचं. याचा फायदा काय? तुकोबराय आपलं ज्ञानोबराय तर त्यावेळेस ज्ञानोबराय सांगतात जर भगवंताचं स्मरण केलं तर संसाराच्या बंधनातून माणसाची मुक्तता होते. ती म्हणले कशी होते? ती म्हणले जसं स्वतःहून बंधनातनं मुक्त व्हावं लागतं. पहिलं कुंभार हुशार होते, बरोबर आहे. ते गाढवाला बांधतच नव्हते. ते काय करायचे? फक्त संध्याकाळच्या टायमाला गाढवाच्या पायावर हात फिरवायचे, बरं का? तुम्ही बघा एखाद्या जर माणसाला गुंतवायचं असलं ना फक्त म्हणायचं बा हे बाय नुसतं हात फिरवायचं. मी असंच करतो, एकदा एकला करतो, एकदा व्याजातला करतो. त्यांना सांगतो बाळांनो, असं बाळांनो म्हणलं की ते मग म्हणते बाबा मला बरं वाटतं जरा. महाराज हात फिरवणं म्हणजे काय होणं? माणसानं मायेत गुंतणं. आणि मग महाराज त्या गाढवाच्या पायावर हात फिरवायचे. ते गाढव रात्रभर किती बी पाऊस लागू द्या, किती बी वारं येऊ द्या, किती बी काय करू द्या, अशी गाढव लय बंधनात अडकलेली होती जी सुटत नाही ती. आणि मग महाराज पुन्हा सकाळी जाऊन काय करतो? कुंभार मामा त्या गाढवाच्या पायावर हात फिरवतो. हात फिरवलं त्याला वाटतं जावं सोडलं जायचं. आता मला सांगा बांधलेलं होतं का? नव्हतं. सर बांधलेलं होतं का? नव्हतं. मग तुम्हाला बांधलंय का मॅडमनी? बरोबर आहे का? नाही बांधलं. मग आता माघारी जायची काय गरज? बघा
चला आमच्या संस्थेत पोरांना शिकवा. बरोबर आहे का? इकडे चान्स भरपूर आहे ना. नाही महाराज, आपण स्वतःहून आपल्या सगळ्या गोष्टी वाढवतो आणि आपण स्वतःहून आपल्या संसारात जाऊन अडकतो. ज्ञानोबाई म्हणतात, जर तुम्ही संसारात अडकलात आणि मृत्यू आला तर पुन्हा ही वेळ येणार नाही. मानव जन्म ही एक संधी आहे. कशातून? 83,09,9 योन्यावरती मात करण्यासाठी मनुष्य जन्म मिळालेला आहे. आणि महाराज, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. म्हणून काय करा? अभंगाच्या दुसऱ्या आपण करा सोडवण संसार बंधन तोडावी. बंधन बांधायच्या अगोदर तोडावी का बांधूनच घेऊन का बांधल्यावर तोडावी? कसं मत आहे? कटळा असतो गावात सोडलेला की बांधून घेतो का कधी? नाही बांधत. का बांधत नाही? बरं, त्या कटळ्या कोणी अडवती जात नाही. कटळ्याचा फायदा किती आहे? बरोबर आहे का? सगळ्या मेन पिकात घुसत ते माणसं मध्ये खाऊ द्या देवाच्या कटळ्याला खाल्ल्यावर वाढत. आता कटळ्या कोणाला म्हणते ती? एखाद्या पोराचं लग्न नाही झालं ते गावात फिरत असलं त्याला कटळ्या म्हणते. बरोबर आहे का? म्हणजे माणसं बंधनात नाही अडकलं तरी नाव ठेवतात, बंधनात अडकलं तरी नाव ठेवतात. मला एक काठीचा साधक भेटला, म्हणला जर तुम्ही म्हणत असाल संसाराची बंधनं तोडावी. त्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं, 1 महिना झाला त्याला नांदले. त्यानं मला प्रश्न केला, महाराज लग्न करावं का नाही करावं? आता मला पंचायत पडली. नाही म्हणावं तर मी केलंय, कर म्हणावं तर माझी किती फजिती उठली ती त्याला मला सांगता येईना. बरोबर आहे का? कारण त्याला वाटत होतं महाराजाचं बरं चाललंय. बरोबर आहे का? तुम्हाला वाटतंय म्हणून बरं आहे, अन्यथा संसारात कोणाचंही बरं नाही. काय आहे या संसारामध्ये? आणा. जुनी लोक म्हणायचे आणा मागे लागल्यावर कळत. काय आणा? पावडरचा डबा आणा. बरोबर आहे का? कपडे आणा, खायला आणा, वडापाव आणा. बरोबर आहे का?
जायचं तिकडे जायचं सगळं आणा, काय आणावं लागत नाही मला सांगा. बरं किती आणल्यावर संसार पूर्ण होईल? साखर आणली आपण लगेच म्हणतो त्याने आणा म्हणून सांगितलं असतं ना, आपण आणून दिलेली असती. आपण दुसऱ्या दिवशी म्हणतो चाकर, ती म्हणते कुठं करू साखर संपली की म्हणजे आणलेली वस्तू संपवणं त्यांचं काम, आणून द्यायचं आपलं काम. बरोबर आहे का? आपण घर भरायचं आणि ह्यानी घर धुवायचं, दोनच गोष्टीची काम आहे ती. आणि यालाच आपण काय म्हणतो? संसार. महाराज प्रत्येक आईचं आणि वडिलाचं स्वप्न आहे संसारात माणसानं अडकावं. का अडकावं? त्यांना माहिती आहे आपली फजिती झालेली, ह्यांना बी कळावे थोडीफार. पण तशीच म्हणत होती रामदास स्वामीची आई पण. काय म्हणायची? बाब्या तुला नवरदेव झालेला बघा वाटतंय. बरोबर आहे का? मग ते कुठून पळून गेले सगळ्यांना माहितीये. तुमची लग्न होता तुम्हाला माहित नव्हतं काय? मग का पळून गेला नाही? तुम्हाला बंधन बरं वाटलं, पाशिंग बांधलं की असं वाटलं. बघा बंधन कसे, पहिल्यांदा हळकून बांधलं हातात, बांधण्यासाठीच होतं. हळकून बांधलं, आपल्याला वाटलं बंधन पक्क झालं आता. बरोबर आहे का? आणि आपण गाणं म्हणतो बंधन तो, बरोबर आहे का? मी नाही सांगत. बंधन माणसाला प्रेमानं जखडतं. तेच प्रेम भगवंतावर जर केलं तर मीराबाईची सगळी बंधनं तुटली. महाराज बंधन हे आपले आपण तोडायचे, ते दुसरी कोणी तोडू शकत नाहीत. महाराज संसार बंधन आहे हे तरी कल्पना माहितीये का आपल्याला? नाही. आपल्याला संसारात बंधन वाटत नाही. कशाचं बंधन आहे इथं? सगळ्याच गोष्टीचं बंधन आहे. षडविकारात माणूस गुरफडून जातो आणि मायामोहाच्या बंधनात माणूस इतका जखडतो तो त्याच्यातून बाहेर पडत नाही. समजा एखादा पक्षी पिंजऱ्यात बंद केला, तो सोन्याचा जरी पिंजरा असला तर त्याला सुखाचा आहे का मुक्तता आहे? कसं आहे? एखादा पक्षी पिंजऱ्यात घातला, तो पिंजऱ्यात बरा आहे का बाहेर बरा आहे? बाहेर बरा आहे. बरोबर आहे. पण तरी सुद्धा आपण म्हणतो काय झालं त्या पाखराला? कशात राहिला? सोन्याच्या पिंजऱ्यात. आपण सोन्याचा संसार म्हणतो ना, संसार सोन्याचा नाही ना काय नाही, ही सगळी कल्पना मिथ्या आहे. संसार हा दुःख आहे आणि तो दुःखच देणार. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. कुठेच विचार नाही सुखाचा. अशा संसारामध्ये जर दुःखाची प्राप्ती होत असेल तो करायचा कशाला असा प्रश्न पडला. तरी पण आपण पडलो तर संसाराची सरळ सरळ व्याख्या एकच आहे, मी आणि माझं पण. याच्या जर बंधनातून मुक्त व्हायचं असेल तर देवाचं नाम हृदयामध्ये जपावं लागतं. ते कसं? साध्या आणि सोप्या भाषेत. समजा विठाला ज्ञानोबरायचं जसं म्हणणं आहे तसं तुकोबरायचं म्हणणं आहे. संसाराला आल्याच्या
मग करावं काय? महाराज म्हणतात आल्यानो संसारा उठा वेग करा शरण जाणारा. आल्यानो संसारा किंवा आलिया संसारा उठा वेग करा शरण जा उधारा पांडुरंगा. आता देवाला शरण जायचं म्हणजे नेमकं कुणाला शरण जायचं? आता आपण जातो दररोज, बरोबर, पांडुरंगाला शरण जातो आपण. मग पांडुरंगाचं दर्शन घेतल्याच्या नंतर देव काय आपल्याला बोलतो का? नाही बोलत. का बोलत नाही? त्यांचं कामच आहे फक्त आलेल्या दर्शनाच्या व्यक्तीचा उद्धार करणं. पण त्यांचंच एक रूप घेऊन या समाजामध्ये काही माणसं वावरतात. त्यांना कोणी सद्गुरू म्हणतं, कोणी श्री गुरु म्हणतं, तर कोणी गुरु म्हणतं. कुठल्याही गोष्टीची प्राप्ती गुरुशिवाय होत नाही. साधी चोरी करायची असू दे. आमचे गुरुबंधू विठ्ठल माने हवालदार कीर्तन त्यांनी चोर पकडला. आणि चोर कुठं पकडला? रेल्वे स्टेशन कशी. किती गर्दी, किती पळापळ, गडबड. आणि तेवढ्यात त्याने एका बाईचं मंगळसूत्र मारलं. मारल्याच्या नंतर तिथंच माने महाराज होते, त्यांनी त्याला धरलं. आणि धरल्याच्या नंतर ते आवडीने सांगायचे, म्हणायचे त्याला धरून आणलं. आणि आणल्याच्या नंतर म्हणले मी असं टेबलासमोर उभा राहिलं, त्याला विचारलं, म्हणले एवढ्या झटक्यात एवढं कसं तुम्ही प्रॅक्टिस न करता काय? म्हणले मी तुला एक सांगतो, म्हणले मार म्हणले पाकिट माझं. ते काय म्हणले, गर्दीत तुम्ही काय करता, झटक्यात सगळ्या गोष्टी रिकामा करता. मग आता माझं पाकिट मार. ते म्हणजे नको जाऊ दे, तुम्ही लय मारचा. ते म्हणजे मार मार, मी बघतोय ना तुझ्याकडे. ते म्हणजे धरा पाकिट. ते म्हणजे अजून मी बघितलं नाही, काय नाही. ते म्हणजे जेव्हा मला तुम्ही पकडायला आलता ना, तेव्हाच तुमचं पाकिट मारलं होतं. आता पोलिसांचं पाकिट जर पोलिसांना मारलेलं नाही कळलं तर ते म्हणजे हे कसं काय जमतं? ते म्हणजे तुम्हाला कीर्तन कसं काय जमतं? ते म्हणजे गुरुची कृपा. तशीच म्हणले माझ्यावर सुद्धा माझ्या गुरुची कृपा. बरोबर आहे का? गुरु भेटल्याशिवाय माणसामध्ये कुठल्याच गोष्टीला प्राधान्य राहत नाही. म्हणून माणसामध्ये गुरु असावा, पण विचार करून गुरु करावा, बरं का? नाही तर गुरु एकीकडे आणि शिष्य एकीकडे. बरोबर आहे का? शिक्षक जर टेबलावर पाय ठेवून बसलेला असेल बेंचवर, तर पोरं काय करतील? नाही, पोरं शाळेच्या पत्र्यावर नाचत होते. असं काय प्रथा आहे बघा तुम्ही. लहान मुलं घरातलं वातावरण बघून वाढत असतात, बरं का? लक्षात राहू द्या. नेहमी जीवन जगत असताना आपल्या आसपासचं वातावरण आपण तपासत जाऊ. महाराज, जसे आई वडील आहेत तशीच मुलं आहेत. जशी मुलं आहेत तशी आई वडील आहेत. जसं गुरुजी आहेत तशी पोरं आहेत. आता यांनी जे संस्कार देतील तेच पोरं उचलणार आहेत. नाथ महाराज जे शिकवतील तेच. शरद महाराजांनी जसं गायन सापडलं, शरद महाराजांनी सांगितलं असाच म्हणायचा, पोरं असंच म्हणणार. मी जर म्हणलं की नाही हा सा चुकलाय, तुम्ही म्हणणार महाराज चुकला का? आमच्या गुरुनी तसं सांगितलं. गुरुवर निष्ठा, भाव. आणि मग महाराज ज्ञानोबरायला विचारलं, तुम्हाला जे प्राप्त झालं ते कशामुळे? त्यांनी सांगितलं, याच्यासाठी माणसाला गुरु करावा लागतो. का? बिगर गुरुचं ज्ञान होऊ शकत नाही. ते म्हणजे सगळ्या गोष्टीचं जरी ज्ञान झालं तर ते फलद्रूप होत नाही. म्हणून महाराज अध्यात्मात मध्ये आणि संसारामध्ये सुद्धा जर संसाराच्या बंधनातून तुम्हाला मुक्त होत असेल, व्हायचं असेल, तर ज्यांचा मुक्त झाला अशांना तुम्हाला शरण जावं लागेल. आणि मग ते सांगतील तुम्हाला. बरोबर आहे. आपण रस्ता कोणाला विचारायचा? ज्याला माहिती आहे त्याला. आणि ज्याला माहितच नाही त्याला. आता मी यांना मग नाव विचारलं, हे पडले फोनवर व्यस्त. मग म्हणलं ह्यांनाच नाव लोक लक्षात येईना का, ह्यांना पत्ता सांगता येईना. एवढ्यामध्ये आणि गुले मला गाठले. सांगितलं कोणाच्यात जायचंय? मी मला असं कीर्तन गावातल्या असल्यामुळे त्यांनी पटकन आणून सोडलं मला. म्हणजे ज्याला माहिती आहे त्यालाच तो सांगता येतो. म्हणून मुक्तीचा आणि मोक्षाचा मार्ग सद्गुरूंनी शोधला, या साधू संतांनी शोधला. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, सद्गुरु वाचोने सापडे ना सोय, धरावे ते पाय.
वाचून सापडे ना सोय धरावे ते पाय कधी कधी. बरोबर आपल्याला जेव्हा सवड असते आधी आधी कधी हातातलं काम टाकून काय काय माणसं म्हणते महाराज बसा तिथं तोवर आमचं काम झालं येतो. बरोबर आहे ते महाराज बी हाणावा आणि तो शिष्य बी हाणावा. पाय धरणं म्हणजे काय? पाय का धरायचं? तुकोबराय म्हणतात पाया पडणं हे सगळ्यात मोठं भांडवल आहे. लक्षात राहू द्या. पाया पडे जन एकमेका. पाया पडणं म्हणजे अभिमानाला तिलांजली देणं. बरं काय दर्शन घेण्याच्या पाठीमागचा हेतू तो असावा. काय असावा? अभिमान विरहित माणसानं दर्शन करावं. पाय धरणं म्हणजे काय? पाय धरणं म्हणजे सद्गुरूचे विचार धरणं, सद्गुरूंनी दिलेलं नाम धरणं. याचा अर्थ काय करायचा? साधना करणं. साधना जर केली तर माणूस तरला जातो. असं मला सांगा ऐकून आहे का कोणी नाम घेतलं तो वाया गेला? अजिबात नाही. महाराज नाम किती चांगलं आहे. महाराज म्हणतात नाम चांगले चांगले माझे कंठी राहू बले कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. मग राक्षस वृत्ती जर निवृत्त होत असेल तर ते नाम जपलं पाहिजे. नाम जर नाही जपलं तर माळकरी राक्षसासारखा वागतो. हे लक्षात घ्या. बरोबर आहे का? जर साधनाच नाही केली तर नाही, मशागत नाही केली तर पीक येईल का डॉक्टर साहेब? मग मशागत कोणी करायची? शेजाऱ्यानं. का तर त्याला त्या पडकाचा त्रास व्हायला लागला म्हणून त्यानंच नांगरून द्यायची. का? या पडकात जनावर आले की आपल्या पिकात येतात. म्हणून लक्षात राहू द्या आपल्या घराचं भोवतीचं वातावरण, मुलांच्या जवळची मैत्री, या सगळ्या गोष्टी निरीक्षणानं पाहणं गरजेचं आहे. कारण का सध्या युगामध्ये नको त्या गोष्टी माणसाच्या मनावर लगेलगी परिणाम करतात. निगेटिव्ह माणसाला लगेलगी कॅच करतं पण पॉझिटिव्ह माणसाला लवकर धरता येत नाही. त्याचं कारण आहे तुम्ही आम्ही कुठे चाललोय? वाहत चाललोय. कशात? या महापुरामध्ये, या मायापुरामध्ये. म्हणून पहिल्यांदा गुरुला शरण गेल्याच्या नंतर महाराज गुरु काय करतात? आपल्यातला मीपणा काढून टाकतात आणि सर्वस्व भावनेनं आपण जर शरण आलो तर आपला उद्धार नक्की करतात. म्हणून उद्धाराला कारणच त्यांचं ते उद्धाराया जन जड जीवा. उद्धार करण्यासाठी संत आहेत मायबापा हो, अन्यथा दुसरं कुणीही उद्धार करू शकत नाही. ज्ञानोबाईला विचारलं तुमचा उद्धार कुणामुळे झाला? त्यांनी म्हणले ज्ञानदेव म्हणे तरल तरलो आता उदर. ज्ञानोबाईने जरी पाया रचत असला तर ते म्हणतात अठ्ठा उद्धरिलो गुरु कृपे. आणि तुकोबरायला विचारलं तर तुकोबराय काय म्हणतात? माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. देव कोण झाला? गुरु झाला. म्हणून गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा. काय झालं? मला वाटलं काहीतरी बिघडलं का? जर सासून असं केलं का नाही? असं सुनाला वाटतं काहीतरी चुकलं काय की मला तसं खालून नाही माणसानं जर पुढे हे केलं की मला वाटतं काहीतरी बिघडलं पाहिजे. तसं काही नाही ना. महाराज काय विषय चालू होता? हा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर वर्गात चुकलेलं प्रश्नात हे कोण सांगतं? सर सांगतात कशातरी सांगतो नक्की कोणचं सर? त्यालाच गणित येत नसलं तर सरला काय? आता नशीब सर लोक आहेत तुम्ही सोडून. बरोबर आहे का? काही सर लोक म्हणायचंय मला, सगळे म्हणायचे नाही. बरोबर. मग मला सांगा आपल्या प्रपंचाचं गणित चुकते, आपण कशात अडकलोय, आपण काय करायला लागलोय हे कोणाला कळणार? ज्यांना त्याची पारख आहे त्यांना. बघा लक्षात राहू द्या. हिऱ्याची पारख हिरे पारख्याला, तशी जीवाची पारख संतांना. महाराज आता ह्यानं पारख केली ह्या मुलांची वेदांत महाराजांनी. बरोबर आहे का? आयुष्य पण घेतलं त्यांनी. बरोबर आहे. काय घेतलं? बाल संस्कार. काय द्यायला चालू आहे आपण? बाल संस्कार. का द्यावे लागले? गर्भात संस्कार झाले नाही म्हणून आता संस्कार द्यायची गरज पडली. लक्षात राहू द्या. सगळ्यात मोठे संस्कार कुठं जातात? गर्भात.
जर गर्भात उपदेश केला मुलाला तर 100% ती मुलं सुज्ञ प्रकारे बाहेर पडल्याच्या नंतर जन्माला आल्याच्या नंतर उद्देशानं वागायला चालू करतात. तिथं बिघडलं म्हणून इथं द्यायला चालू केलं. आता मला सांगा यांच्यावर जर या गुरुची कृपा नाही झाली तर हे शिकू शकतील का? आता यांनी काय केलं, पोरं कशी बी नाचत होती, आता पावलात आणली. कशात आणली? आता जानू नाही, जान. बरोबर आहे का? आता काय, आता जान. आता कोणाच्या नावावर नाचायचं? पांडुरंगाच्या. त्यानं आपल्याला जन्माला घातलं, ज्याने आपल्याला उद्धाराला नेलं. बरोबर आहे. आता बोशेगावात असतील भजनीमध्ये, मला माहित नाही, पण ही जर नसती तर मी काय करायचं होतं? बरोबर आहे ना? मग तुम्हाला पोर असतील की, बरोबर आहे का? पोरग इंजिनियर करायचं, डॉक्टर करायचं. तुमचं कुठे गेलं? तिथं शेजारी पुसलंय, मला दिसलंच नाही की. होय, तुझं एक हिरो इकडे आला, तर तुझं कसं काय? थांब जरा, तुझ्याकडे मोर्चा वळवायचा आहे आम्हाला. बरोबर आहे. महाराज, मुलांना संस्कार देण्याची गरज आहे. त्यांना गुरुविषयीचे ज्ञान. पहिलं काय करायची? बाल संस्कार करण्यासाठी मुलं तरुणपणापर्यंत कुणाच्या आश्रमात राहायची? गुरुच्या. बघा तुम्ही, कृष्ण बलराम कुणाच्या आश्रमात राहिले? संदीपान ऋषींच्या. रामप्रभू कुणाच्या आश्रमात राहिले? विश्वामित्राच्या. बरोबर आहे. का राहिले? कारण गुरुची प्राप्ती झाल्याशिवाय माणसाला ज्ञान होत नाही. गुरुच्या ठिकाणी ज्ञान आहे आणि ते ज्ञान ज्ञानोबरायला कोणी दिलं असेल तर निवृत्तीनाथांनी. पहिला प्रसंग कधी पडला? ज्यावेळेस सच्चिदानंद बाबांच्या बायकोला आशीर्वाद दिला त्यावेळेस त्यांना वाटलं आपण हे काय अघटित बोलून गेलो. महाराज, त्यावेळेस त्यांनी सहज गुरुकडे बघितलं. गुरुनी सांगितलं सर्वस्व तुला दिले, आपणासारिखे करीती तात्काळ, उठव म्हणले तुझे तू. आणि मग सच्चिदानंद बाबाला उठवलं. एवढंच नाही, रेड्याकडे बघितल्यावर सुद्धा गुरुकडे बघितलं. गुरुनी सांगितलं बोलव रेडा. बोलवला रेडा. एवढंच नाही, भिंतीवर बसले, आता कसं भेटायला जायचं? की म्हणजे सर्वस्व तुला माहितीये, तुझ्याच बोलण्यानं सगळं चालणार आहे. महाराज, भ्रांती लोकांची हरवली. कुणी? ज्ञानोबरायनं. जड भिंत चालवली, रेड्यामुखी वेद बोलवला. महाराज, एवढं सगळं करून महान हुशार तपस्वी लोकांना सुद्धा गुडघ्यावर आणलं की फक्त आणि फक्त गुरुकृपेनं. मग गुरुनी दिलेल्या गोष्टीचं केलं काय? ज्ञानोबरायांनी सांगितलं, मला माझ्या गुरुनी राम आणि कृष्ण हेच नाम दिलं आणि ते हृदयाच्या ठिकाणी स्मरण करत असताना ते किती वेळा केलं असं विचारल्यावर त्यांनी सांगितलं ज्ञानोबरायांनी, मी अखंड ते जपलं. कसं? श्वास बाहेर येताना आणि आत जाताना जर मोजला तर 21,600 वेळा दिवसातून माणसाचा श्वास चालतो आणि तो 21,600 वेळा मी जपाला धरला. अजप जपणा उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धारू असे. अजप जप चालू केला. कुणी केला? ज्ञानोबरायांनी. आणि म्हणून ज्ञानोबरायांनी सांगितलं की मी माळच अखंड जपली. पण कशी जपली? तर हृदयाच्या ठिकाणी गुरुविषयीचा जिव्हाळा निर्माण केला आणि मग मी नाम जपलं, म्हणून मला अनुभूती आली. आणि तोच उपदेश मी तुम्हाला करतो अभंगाच्या शेवटच्या. ज्ञान देवा ध्यानी राम कृष्ण माळा, ज्ञान देवा ध्यानी राम कृष्ण माळा, ज्ञान देवा ध्यानी राम कृष्ण माळा, ध्यानी राम कृष्ण माळा, ज्ञान देवा ध्यानी राम कृष्ण माळा, राम कृष्ण माळा, राम कृष्ण माळा, हृदय संसार बंध
ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिवाळा श्रीमुक्त देव. महाराज हृदयाच्या ठिकाणी काय पाहिजे? मृगरेखा, गुरुविषयीचा जिव्हाळा पाहिजे. जसं आपण जिवंत पाण्याचा झरा म्हणतो तसं अंतकरणाच्या ठिकाणी तेली दिलेल्या नामावरती प्रेम पाहिजे, विश्वास पाहिजे आणि मग मात्र गुरुच्या ज्ञानावरती आपल्याला राज्य करता येतं. लक्षात राहू द्या माय बाप हो, जीवन जगत असताना आपल्याला जन्म पुन्हा नाही, जन्म नाही रे आणि तुका म्हणे माझी भाक. संसाराची व्याख्या काय? मुलं बाळ, घरदार, पैसा, अडका, वाड्या गाड्या, हे सगळा पसारा सोडा आणि एकदा भगवंताला शरण या. कारण आपण जर गुंतून राहिलो तर काळ कधी येईल आणि उडी मारून आपल्याला जसा बोका उंदराला धरून जातो ना तसं आपल्याला कधी घेऊन जाईल सांगता येत नाही. महाराज म्हणतात कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवासा, वारे सावध थोडा माया आशा. ही आशा आहे ना ती तुटली पाहिजे आणि आशा तुटल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. म्हणून महाराज ज्ञानोबा या अभंगातून सांगतात रामकृष्ण नामी ही दोन्ही साजिरी, हृदयी मंदिरी स्मराकारे, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे. महाराज जेवण जगत असताना जर देव आपलासा करायचा असेल तर आधी संत आपल्याशी करा. संत तेच देव आहेत आणि देव तेच संत आहेत. निमित्त त्या फक्त प्रतिमा येत आहे. महाराज जगाचा उद्धार फक्त आणि फक्त संतांनी केला. म्हणून एकदा प्रेमानं त्यांचं भजन करू. रामकृष्ण नामी ही दोन्ही साजरी, हृदय मंदिरी स्मराकारे, आपुले आपण करा सोडवण, संसार बंधन थोडा वेग.